तर नमस्कार गाईज, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. आजचा विषय असा आहे, आज सकाळी सकाळी आपण चाललेले आपल्या शेतात याने भरून आणायला. तुम्ही बघू शकता इथं आपला चारा लावून चालू आहे. मित्राचं शेती चाललेलं आहे गाईज. आपण मस्तपैकी गार हवा आहे, मस्तपैकी चाललेलं आहे. आता आपल्या शेतात जायचे, कॅनी भरून आणायचे. ते आज जरा घरी कार्यक्रम आहे, त्यासाठी पाणी लागतं. गोडा बघू शकता काही तुम्ही. थोडे वेळ थांबा काही, तुम्हाला जरा पुढं भेटतो. हा तर काही आता आलं आपण आपल्या शेताजवळ. बघू शकता सकाळचं कसं काय व्ह्यू आहे. हे आपलं शेती गाईच ऊसाचं. हे काका शेती बाजरीवर. काकाचं शेतातलं घरी गाईच बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे चाललेलं आहे आपण शेतात. हे आपली धन्नो आहे, धन्नो गाईच धन्नो. तोबा तोबा ये निगाह है, तोबा तोबा ये अदा है. तर काय झालंय आपण इथं आता 2 मिनिटं. तर काय तुम्ही बघू शकता आता आपण आले आपल्या दुसऱ्या शेतात. हे आपण साईडना रस्ता सोडलेला आहे हो आपल्याला यायला जायला. काही इकडला ऊस बघा आपला कसं आहे. इकडली कॉक चालू करायची आता. मस्त भिजला इकडला ऊस पण. तर गाईस डायरेक्ट तुम्हाला तिथे भेटतो कॉक पशात. गाईस तुम्ही बघू शकता इथले कॉक आपण जसे बरोबर आपल्याला करायचे तसे केले. तर चला परत आता आपल्याला आपल्या गाडीकडे जावं लागेल परत. तर गाईस तुम्हाला गाडीकडे गेल्यावर भेटतो. आता पटकन जातो गाडीकडे. तर गाईस आता आलेलो आहे आपण आपल्या आंब्याच्या शेतात. बघू शकता आपल्याला इकडली पण कॉक फिरायची, तिकडली फिरवली. आता तिकडली ओके केली, आता इकडली पण ओके करून टाकू. सकाळी सकाळीच राहतच ताणी गाईच. काय सांगावं तुम्हाला आता. शेतकऱ्याची कुठं झाली तर कुठं पण दैनाची. बघू शकता आपली विहीर कसं काय घ्यायच. तर इथले कॉक वगैरे फिरतो मी काय जण तुम्हाला डायरेक्ट केळीच्या शेतात भेटतं. आता टाइम कमी आहे आपल्याकडे. आपलं इथले स्टार्टर वगैरे इथे पेटी. इथले कॉक वगैरे फिरतो आणि मग भेटतो तुम्हाला गवळी. चला घ्यायच. तुम्ही बघू शकता आता आलं आपण आपल्या केळीच्या शेतात. हे बघा तुम्ही, हे बघू शकता. हे आपल्याला केणी भरायचे, केणी भरायचे आपल्याला. तर चला आपण आता पहिले सोलारची मोटर चालू करू. गाईच केन ठेवले आपण, सोलारची मोटर चालू करू, बघू चालू होते का नाही. केली गाय जाऊन तुम्ही बघू शकता. हे बघा ऑन ऑफ ऑन केली. आता बघू सौर ऊर्जेवर तर काही ऊन काही दिसतंय तुम्हाला. काही ऊन तर आले, पाणी वाढायला पाहिजे. बघू काय होतंय काय नाही. आलं गाईज, येऊ राहिलं वाटतं पाणी. येऊ राहिलं गाईज, पाणी येऊ राहिलं.
नमस्कार गाईज. आपण घरी गेलतो. घरी गेल्याच्या नंतर आंघोळ वगैरे केली, थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता शेतात आलेलो आहे. या कारणाने आलो आहे, आपण मगाशी पाण्याच्या कॅनी नेणार होतो, पण इतका उशीर थांबून थांबून मी पण दमलो, लाईन पण नाही आली. त्याच्यामुळं मग राहून दिलं, म्हणलं नंतर आणू. मग आता आलोय आंघोळ वगैरे करून आणि आता इथलं या दुसऱ्या शेतातलं इथलं प्लॉटचं पाणी बदलायचं आहे. हे बघू शकता इकडे भिजलेलं आहे चांगल्या प्रकारे, तर वरच्या प्लॉटला लावायचं आहे गाईज पाणी. हे बघू शकता तुम्ही कॉक वगैरे इथं. हे बघा नारळ आहे आपला इथला. तर चला आपण आधी वरला कॉक बंद करून येऊ गाईज. बघा तर तुम्हाला आता डायरेक्ट वर भेटतो कॉक, कशी भेटतं काय काहीच तुम्ही बघू शकता. आता आपण आलोय इथं या दुसऱ्या प्लॉट पाशी. तर काय शेतकऱ्याचं असं हे, शेतकऱ्याच्या मुलाला खूप दैन सहन करावं लागते. काय तुम्हाला जितकं वाटतं तितकं सोपं नाही हे. जे एवढं इथपर्यंत पोहोचायला काय खूप मेहनत लागते, खूप म्हणजे खूप मेहनत लागते. अशा आतमध्ये जाऊन आता असे चालू करावं लागते कॉक वगैरे. एकटे येतो माणूस, संध्याकाळी येत असतो. हे बघू शकता, बघू शकता कसं पाण्याचा आवाज येतो काही आहे का. गाईज आता आपल्याला ते खाल्ला, तुम्हाला आधी जो दाखवला का कॉक, तो बंद करावा लागेल. तेव्हा इकडं पाणी चांगलं फुल प्रेशरनी. बघू शकता ऊस केवढाला आहे, माझ्या डोक्याच्या वरती ऊस आहे गाईजा. बघू शकता तुम्ही गाईज. तुम्ही खूप जणांना सपोर्ट करता, खूप जणांना पुढं पोहोचवता गाईज. तुम्ही खूप जणांना पुढं पोहोचवता. हा एक गरीब मुलगा तुमच्याशी आज एक तुमच्याकडून एक हे मागतोय की तुमच्या भावाला सपोर्ट करा. मी माझ्या घरच्यांची स्वप्न, माझे स्वप्न आणि सगळ्यांचंच स्वप्न मला पूर्ण करायचे गाईज. त्याच्यासाठी मी करतोय गाईज. तुम्ही सांगा कोणाला वाटतं आपण असंच बसावं, काही नाही करावं. गाईज तुम्हाला मेन मुद्दा सांगतो मला माझी काही शिक्षणात आवड नाही आहे, सरळ सांगतो मी. आणि शिक्षणात आवड नसल्यामुळं मी काही बाहेर शिकायला जात नाही. मला असंच कॉन्टेंट क्रिएटर बनायचे, ब्लॉगर बनायचे. तर गाईज तुमचं सपोर्ट असू द्या. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काही करू शकतो, आणि तुमचा जर का सपोर्ट नसला तर आपण मग काहीच करू शकत नाही. तर यासाठी गाईज तुमचं सपोर्ट राहू द्या. आपण आज इथे एक दिवस खूप वरती जाऊ, खूप नाव कमवू आपण आपलं. तरी इथं बघा, इथं आलं आता हा कॉक जर का बंद केला ना गाईज, तर आपलं पाणी सगळं वर जात तिकडं. हे बघू शकता आपण ऑफ करून राहिलेला. बघू शकता हे बघा. आपण आता हा कॉक असा होता, असा केला ऑफ, इथून असा ऑन. तर काय अशा काही गोष्टी आपल्या जीवनाच्या खूप. तुम्हाला काय मी माझं आता थोडं किस्सा सांगतो एक. तिथं बसतो मी एकदा.
तर काही 2 मिनिट थांबा. तर नमस्कार मित्रांनो, मी गोविंद आहे. माझं नाव गोविंद आहे. मी आपल्या माझं गाव आडगाव जावळे, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि माझं प्रॉपर गाव आहे जावळे आडगाव आहे. मी जावळे आडगावातला आहे. तर आमच्या एरियामध्ये तर कोणी ब्लॉगर नाही. संभाजीनगरला असतील. संभाजीनगरला खूप ब्लॉगर आहे. तर गाईज मी एक मिडल क्लास घरचा मुलगा आहे. माझे वडील शेती करता, आजोबा पण अजून शेती करता. तुम्ही बघू शकता आमचे शेत वगैरे आहे. इथं ऊस आहे. तर गाईज मला असं आहे, माझी एक शिक्षणात माझं आवड नाही आणि मला माझ्या घरच्यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. गाईज घरच्यांची स्वप्न पूर्ण करायची, माझ्या वडिलांची स्वप्न पूर्ण करायची. माझ्या वडिलांना जे वस्तू पाहिजे ती भेटली नाही. आणि तुम्हाला सांगतो गाईज, माझ्या वडिलांच्या मागे सध्या इतकी परेशानी चालू आहे की तुम्हाला सांगू शकत नाही. मी अक्षरशः डोळ्यात पाणी येतं गाईज. कारण की माझ्या आईचं सतत दुखत राहतं. माझ्या आईचं सतत दुखत असल्याने मग पैसा पण खूप लागतो शेतीतून. तुम्हाला माहिती कसं थोडंफार खर्च ते निघतं. माझी जी रिअल लाईफ आहे ती दाखवतो तुम्हाला गाईज. आपली शेती वगैरे बरेच आहे, पण शेतीचं असं आहे गाईज का चढ उतार राहतो शेतीत. आणि तुम्हाला सांगतो गावाकडचे असं वातावरण राहतं का जर का आपण असंच काही व्हिडिओ बनवला, कॅमेरा घेऊन चाललो असं, तो लोक आपल्याला येडे समजता का काय बाबा, काय तुझं पोरगं काय करू राहिलंय. असं गावातले जे लोकांचे थिंकिंग राहते ते असे विचार असे राहते. आणि आपण जर का ते विचार राहिला तसंच मनात ठेवलं, 4 लोकांचा विचार केला, तर आपलं तर काही खरं नाही. बरोबर आहे की नाही काही. त्यासाठी मी माझं हे चॅनल उघडलेलं आहे, विलेज ब्लॉग्स म्हणून. तर आपल्या ह्या चॅनलला सपोर्ट करा, खूप प्रेम द्या, सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करीत जा. मी तुमच्यासाठी खूप मेहनत करतो गाईज. बाकी काय मग हे असं आहे, जरा परिस्थिती समजून घ्या. आणि आपल्याला लवकरात लवकर सक्सेस भेटायला पाहिजे गाईज. कारण की माझ्या वडिलांचं आता तुम्हाला सांगतो, वडिलांक ताण सहन नाही होत मला माझ्या वडिलाला दिलेला. वडील पण खूप मेहनत करता गाईज. आमच्याकडे एक ट्रॅक्टर आहे, त्याच्यावर बाहेर ऊस ते आपले सरी ते फोडायला तिकडे जाता असं हे. तर गाईज तुमचं सपोर्ट असला पाहिजे मला, बाकी काही नाही. आता मी बघतो यूट्यूबला तर खूप ब्लॉगर राहतात, खूप व्हिडिओ बनवतात, त्यांना पण सपोर्ट भेटतो. मग आपल्याला पण भेटला पाहिजे गाईज. मराठी माणसाला गाईज, आपले मराठी माणसं इतके, पण आपल्या मराठीच माणसाला सपोर्ट भेटत नाही. मराठी माणसाला सपोर्ट भेटला पाहिजे. आणि गाईज तुम्हाला सांगतो, ही शेती ना, शेती जर का आधुनिक पद्धतीने केली आता तर तेव्हा परवडते. अशी काही परवडत नाही शेती. शेती करायला गाईज खूप आता हे एकदम मजूर भेटत नाही ना, टायमावर काही भेटत नाही. लय अवघड आहे गाईज. माझ्या आईचं तुम्हाला सांगतो, शेतीत म्हणजे आधी तिनं खूप काम केलंय, पण आता तिला जमत नाही गाईज. आता तिला जमत नाही, त्याच्यामुळं ते आम्ही बाहेरून करायला जातो. पण बाहेर असं एक गाईज लेबर भेटत नाही काम करायला शेतात. काय अवघड झालं आहे सध्याची परिस्थिती शेतकऱ्याची. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर खूप चांगले दिवस आणायची गाईज, आपल्या घरच्यांची, आपल्या फॅमिलीची. त्यासाठी तुमचा सपोर्ट असला पाहिजे. मी आता बघा असं निवांत बसलेलं आहे इथं. आपले इकडे ऊस वगैरे बघू शकता तुम्ही, इथं बसलेलं आहे मी.
तर तुमचं सपोर्ट राहू द्या गाईज. आपण लवकरात लवकर खूप पुढे जाऊ. बाकी काही नाही. धन्यवाद. चला गाईज, आपल्याला तिकडे कॅनी वगैरे जायचं आहे भरायला. आपण कॅनी वगैरे भरू. तुम्हाला आता डायरेक्ट तिथं कॅन वगैरे तिथं भरतो का तिथं भेटतं तुम्हाला. चला गाईज, मी आता सहज चाललो होतो इथून. तर तुम्ही बघू शकताय कसं आहे, एकाच बाजरीच्या कणसाला 2 कणस आहे. आपल्या मक्काच्या कणसावानी बघू शकता गाईज तुम्ही. बघू शकता आता आपण हे कॅनी भरलेलं आहे. आता हे थोडंसं केळीला पाणी जाऊ द्या म्हणलं. ठीक आहे, बघू शकता तुम्ही केळीला पाणी चाललेलं आहे. जरा बरं राहतं केळीला पाणी दिलं तर. गाईज मग आता आपण केळीला वगैरे पाणी देऊ आणि डायरेक्ट पाणी घेऊन घरी जाऊ, कारण आता घरी लगेच पाणी नाही राहिलं. तर चालेल गाईज, आता तुम्हाला भेटू थोड्या वेळाने. नंतर पाणी घेऊन जातो मी आता घरी. ठीक आहे, चालेल गाईज, बाय. भेटू थोड्या वेळाने. अशी मारू का? अशी घेऊन नाही असं कस तू मार एकदा. राईट 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 राईट. व्हिडिओ काढ तू. या पंकजचा फोटो होतो. पण कोणाच बर्थडे? वय देवांच तो आहे आज. देवांचा बर्थडे बरं का बरोबर. का समूचा आहे? तो आहे समू. तो आहे तो बर्थडे का देवांचा आहे? देवांची मित्र कंपनी पा. आजचा ब्लॉग असं आहे की आपण घरी कॅन घेऊन आलो. त्याच्यानंतर काय माझी कटिंग वाढलेली. माझं आता तुम्हाला सांगतो, माझे मित्र आपण आले ते आम्ही पोहलो वगैरे. मी तुम्हाला टाकलंच आधी, बघितलं असेल तुम्ही. मग त्याच्यानंतर माझे मित्र CETचे पेपर द्यायला गेले आपल्या छत्रपती संभाजीनगरला. तर तिथे त्यांनी CETचे पेपर वगैरे दिला. मग पेपर वगैरे दिल्याच्यानंतर माझ्याकडे आले ते म्हणे आपल्याला पोहायचं. मग आम्ही पोहायला गेलो. पोहायला गेल्याच्यानंतर काहीच मग घरी आलो. त्यांना ती गेली तिकडेच त्यांच्या घरी. मग आपण घरी आलो. घरी आल्याच्यानंतर आपल्या काकाच्या मुलाचा वाढदिवस होता देवांचा. तो पण मी टाकला आहे व्हिडिओ. ती जी छोटी मुलगी ती माझ्या काकाची मुली ती 2 जण. आणि तुम्ही बघू शकता ते माझे उद्या माझं CETचे पेपर आहे. हे बघू शकता तुम्ही गाईज. हे बघा पेपर, हॉल तिकीट, फोटो, आधार कार्ड अपडेट नाही केले गाईज. बघा त्यातला फोटोसुद्धा दिसत नाही. पिन असं इतकं काही नाहीच आहे आपल्याला उद्या. आता तर गाईज उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला. तर चालेल, आजचा ब्लॉग इथे एंड करू. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. आणि बस, तर भेटू आपण असंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय गाईज अँड थँक्यू फॉर वॉचिंग. माझा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. बाय.